आपण राजे उमाजी नाईक यांच्याविषयी माहिती दिली, दुसऱ्या भागामध्ये आपल्या समाजाविषयी माहिती दिली आणि तिसऱ्या भागामध्ये आपण राजे उमाजी नाईक यांना आदर्श मानून आपल्या समाजातले अनेक क्रांतिकारक आहेत ज्यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलाय, अशा अनेक क्रांतिकारकांविषयी आपण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलाय. जसं की मग वीर सिंधू लक्ष्मण असतील किंवा मग आपले डॉक्टर भीमराव गस्ती असतील, ह्यांच्याविषयी आपण थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आणखी थोडक्यात मी पुस्तकाविषयी सांगेल तर यात नवीन काय आहे. आपण याआधी राजे उमाजी नाईक यांच्यावरती बरेच पुस्तकं आलेले आहेत, तर आम्ही नेहमी हे शोधतो की आपण नवीन वाचकांना काय देऊ शकतो. तर आम्ही नवीन मूव्ही शोधले की ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की ब्रिटिशांच्याच काळात त्यांच्या विरुद्धच लढणाऱ्या राजे उमाजी नाईक यांच्यावरती मूव्ही बनत होते. मी ह्याच्यातच त्यांची महानता ऑलरेडी डिसाईड केलेली आहे. तर आपण त्या मूव्हीचे काही छायाचित्र आपल्याला मिळाली, काही छायाचित्र नाही मिळाली, त्यांचा तसा संदर्भ आपण या पुस्तकात दिलेला आहे. मला वाटते 1917 का 18ला पहिला मूकचित्रपट जो की राजा हरिश्चंद्र यांचा प्रकाशित झाला. त्याच्यानंतर 1926ला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तो राजे उमाजी नाईकांचा आहे. तर त्याचेही छायाचित्र नाही मिळाले. त्याच्यानंतरचे छायाचित्र आपण आपल्या पुस्तकात दिलेले आहेत.